सकाळी वॉशिंग मशीन लावून घेते. आज कपडे होते लावायचे वॉशिंग. हॅलो, गुड मॉर्निंग. आज पाण्याची भांडी घासायची. मंगळवार आहे आज. मडकं मी आठवड्यातनं एकदाच घासते. तांब्याची टाकी ती 2 वेळा घासावी लागते, कारण का ती डाग पडतात त्याला तांब्याच्या टाकीला. चांगली घासून घेतली. मिस्टर असले की मिस्टर पण बरीच मदत करतात. ते पण पाणी भरतात आणि तांब्याच्या टाकीला डाग पडतात म्हणून पुसून पण घेतलं. आता हांतरून पण काढून घेते आणि मग मी डस्टिंग थोडंसं करून भूमीला उठवणार. हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. कशा आहात सर्व? मी विद्या, माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. मी आता चहा बनवायला ठेवत आहे. सकाळपासून सर्व कामं झाले आहेत. आता चहा प्यायचा थरापासून. आणि आज देवपूजा आहे. नंतर देव वगैरे स्वच्छ करून आज सर्व देवाची मांडणी तुम्हाला दाखवते. चहा पावडर टाकते, आलं टाकून घेते आणि चहा मस्त करते. आता मी चहा पिते. सर्व लादी वगैरे सगळं झालेलं. कपडे वाळत घालायचे आहेत. आता मी कॉलेजला निघून जाईल, त्याच्यानंतर देवपूजा करणार आहे आणि आता चहा पिते. माझे ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं? माझी काहीतरी सुधारणा करण्यासारखं असेल तर मला त्याच्यामध्ये तुम्ही ॲडवाईस करा. माझ्याकडून काय जर मी ते शूट करतानाही चूक होत असेल, काय होत असेल तर कसं काय करायचं, काय तर ॲडवाईस पण करू शकता. कमेंटमध्ये सांगा मला माझा ब्लॉग कसा वाटतो. मला एक तुम्ही काहीतरी कमेंट केलात, सबस्क्राईब केलात, एक मोटिवेशन होऊन जाईल माझ्यासाठी. ते मी कॉलेजला चालले तर तिचं टी शर्ट पण आहे, ते प्रेस कर. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? आता मी चालली आहे कॉलेजला. याच टायमाला मी जाते. थोडं लेट झालं आज. आणि आज मी ब्रेकफास्टला पिझ्झा खाल्ला, कारण का कालचा पिझ्झा मला राहिला होता. मस्त होता. आणि आपण सध्या भेटूया. चला मग, बाय बाय. चला, आता 11:05 आहेत. आता भूमी कॉलेजला निघणार आहे. तिला आपण बाय करूया सर्वांना. बाय. संध्याकाळी भेटूया. चला बाय. मोठं याच्यासाठी घेते की ते आपल्याला कटरमधून काढायचं आहे. याच्यामध्ये वाटून घेऊया. वाटताना आपण ह्याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या टाकते. हे मूग आहे, ह्याच्यामध्ये 3 मिरच्या टाकते, टोमॅटो टाकते, वाटायला मिरच्या टाकते, नंतर कटरमध्ये टाकते आणि वाटून कांदा, टोमॅटो, आलं आणि गाजर सर्व वाट. त्याच्यामध्ये आपण कांदा, गाजर, टोमॅटो, आलं आणि थोडीशी लसूण हे सर्व बारीक चॉप करून घेतलेलं सर्व याच्यामध्ये टाकायचं. त्यात थोडीशी हळद, लाल तिखट टाकते,
आणि मीठ. आणि बाइंडिंगसाठी याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते. झाकून 10 मिनिटं ठेवून देऊया. चटणी बनवायची आहे. चटणी बनवायसाठी आपल्याला ओलं खोबरं, 2 मिरची, थोडंसं आलं, लसणीच्या पाकळ्या आणि चण्याची डाळ. ही भाजलेली चण्याची डाळ आहे, फुटाण्याची डाळ पण म्हणतात त्याला, ती आणि कोथिंबीर. थोडंसं मीठ. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. तडका. दोन मिनिटं झाली. 2 मिनिटानंतर बघा आता डोसा हळूहळू परतवायचा. थोडा छान कलर आला याला. किती सुंदर कलर आलाय बघा याला. छानपैकी लाल कलर, तांबूस कलर असा आला. चटणीला आपण जरा तडका मारूया. थोडंसं तेल, थोडीशी राई टाकते. हिंग थोडासा. किती वाजले बघा, 11 वाजलेत. आत्ता आलेत ते. सकाळी 7 वाजता गेले होते कामावर. चला, मिस्टर बघा आता काय घेऊन आले. काश्मीरचे अक्रोड. कोणीतरी त्यांच्या साईडवरचे फ्रेंड आहेत, त्यांनी दिले. काश्मीरचे हे अक्रोड आहेत आणि ही बंगाली मिठाई. चला, मी आता व्हिडिओचा इथेच एंड करत आहे. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.